आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, सरकार कृष्णा नदीचं पाणी मराठवाड्याला पुरवणार आहे। कृष्णेचं पाणी उजनीत आणून मराठवाड्याला पुरवलं जाईल। खासदारांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलाय। बीड आणि धाराशिव जिल्ह्याला कृष्णेचं पाणी पुरवलं जाणार आहे। मराठवाड्यात यंदा पाऊस कमी आहे, त्यामुळे पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जाते। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचं सावट पाहता राज्य सरकार कशा पद्धतीने मराठवाड्यासाठी पाण्याचं नियोजन करू इच्छिते? कृष्णा नदीच्या पाण्याचं कसं नियोजन केलं जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? पावसाळ्यामध्ये अनेक वेळा कृष्णा नदीचं पाणी हे पुराचा फटका जो आहे तो हा पश्चिम महाराष्ट्राला बसत असतो। त्या पुराचं अतिरिक्त जे पाणी आहे ते कुठेतरी उजनी धरणामध्ये घेतलं जाईल आणि त्यानंतर धाराशिव आणि बीड जिल्ह्याला ते पाणी पुरवलं जाईल, अशा पद्धतीचं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे सर्व जे खासदार आहेत त्या बैठकीमध्ये दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मागच्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने कुठेतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत आणि मराठवाड्याचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका स्थानिकांची होती आणि त्यानुसार आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक मोठं पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं यंदा देखील दुष्काळाची मोठ्या प्रमाणामध्ये चाहूल मराठवाड्याला जाणवते आणि त्यामुळं दुष्काळासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात त्या देखील आपण तत्काळ करू, अशा पद्धतीचं देखील आश्वासन या निमित्तानं देण्यात आलेलं आहे। आज विरोधी पक्षातील सर्व महत्त्वाचे जवळपास 13 खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते। त्यामध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, त्यातील हा एक महत्त्वाचा विषय आज प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेला आलेला आहे। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।